बिंदूच्या बघा डाव्या बाजूस काय दिले, -1 -2 -3 हे ऋण पूर्णांक संख्या रेषेवर समान एकक अंतरावर दाखवतात. 3/4 ही परिमेय संख्या अपूर्णांक असून तिचा छेद किती आहे, 4 आहे. म्हणून संख्या रेषेवरील प्रत्येक एकक अंतराचे 4 समान भाग करावे लागतात. त्यामुळे संख्या रेषेवरील सर्व बिंदू 1/4 एकक अंतरावर येतील. बघा ह्या दोन्हीतला फरक किती आहे, 1/4. याच्यातला फरक 1/4. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही हे फरक कसं काय 1/4 म्हणता, आम्हाला सांगा बरं. हे पहा बघा फरक कसा काढतो आपण, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो. 1/4 आणि 2/4 याच्यातला फरक कसा काढणार. ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपण अंशांचं बेरीज किंवा वजाबाकी जे काय असेल ते करतो. आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजे काय करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. बरोबर आहे. मग मोठी संख्या घ्या, 2/4 वजा 1/4. फरक काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते आणि छेद समान असेल तर अंशांची वजाबाकी होते. 2 मधून 1 गेले, राहिले 1. अंतर किती झालं, 1/4. मॅडम याचंच का, याचं पण सांगा आम्हाला. हे बघा पुढे घ्या, 2/4 आणि 3/4 याचं काढायचं आहे का. बघा घ्या मोठी संख्या कुठली, 3/4. 3/4 वजा 2/4 बरोबर 3 वजा 2/4 म्हणजेच 1/4. कळलं तुम्हाला. इथे 1/4 एकक अंतर कसं आलं ते, इथं जे 1/4 एक अंतर दिलंय ते सांगितलं मी आता. बघा 3/4 बरोबर 3 गुणिले 1/4 धन असल्याने उजव्या बाजूस 3 बिंदू ए हा 3/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. वजा 11/4 इथं बरोबर वजा 11, कारण आपण आत्ताच काय सांगितलं, प्रत्येकात कितीचं अंतर आहे, 1/4 एकक अंतर आहे. म्हणून आपण वजा 11ला काय येईल, वजा 11 गुणिले 1/4 ऋण असल्याने आरंभ बिंदूपासून म्हणजे शून्यापासून डाव्या बाजूस 11वा बिंदू बी वजा 11/4 ही संख्या दर्शवेल. बघा बरं शून्यापासून हा 11वा बिंदू आहे का, मोजा बरं. हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 इथून मोजायचे ना आपल्याला. 1 2 आरंभ बिंदू सोडून सांगितलेलं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 मोजलं का, जवळून दाखवायचे आणखी. बघा 1 इथून इथपर्यंत अंतर 1 आहे, 1 इथून इथपर्यंत 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. कारण का शून्यापासून 1 पर्यंत 4 अंक आहेत आपल्याकडे म्हणून. पुढे बघा परिमेय संख्यामधील क्रमसंबंध लहान मोठेपणा, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. 2 परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. संख्या रेषेवर संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये ही संख्यांची प्रत्येक जी जोडी आहे ह्या जोडीमध्ये डावीकडील संख्या ही उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते. उजव्या बाजूच्या संख्या कोणत्या आहेत, ह्या सगळ्या धन संख्या आहेत आणि उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा डाव्या बाजूच्या संख्या कशा असतात, लहान असतात, कारण त्या ऋण असतात. म्हणून ऋण परिमेय संख्या ही नेहमी धन परिमेय संख्येपेक्षा लहान असते. दिले बघा वजा 41/5 हे लहान आहे कशापेक्षा, 1/2 पेक्षा. तुम्ही म्हणाल मॅडम ही 41 आहे आणि इकडे 1च आहे, पण 41च्या अलीकडे चिन्ह कुठलं आहे, ऋण, म्हणून ही संख्या लहान आहे, कारण ती शून्यापासून डाव्या बाजूकडे आहे म्हणून ती लहान आहे आणि ही संख्या उजव्या बाजूकडे आहे म्हणून ही संख्या मोठी आहे. 2 ऋण संख्यांची तुलना करताना ज्यावेळेस आपण, तुम्ही म्हणाले तर वजा आणि त्या अधिक हे आम्हाला समजलं, पण ज्यावेळेस दोन्ही पण संख्या ऋण असतील त्यावेळेस ए, बी या धन संख्या असून ए लहान आहे बी पेक्षा म्हणजे बी मोठा आहे, तर वजा ए आणि वजा बी चा नियम वापरतात. ज्यावेळेस आपल्याला 2 संख्या धन देतात त्यावेळेस आपण ए लेस दॅन किंवा ए लहान आहे बी पेक्षा असं वाचतो. तर ज्यावेळेस ह्या दोन्ही पण वजा असतील त्यावेळेस काय होईल, याचं चिन्ह बदलेल, म्हणून वजा ए मोठं आहे वजा बी पेक्षा हा नियम वापरतात. उदाहरण दिले बघा इथं
-3/5 व -4/5 यांची तुलना करताना आता आपल्याला सुरुवातीलाच असं दिले बघा. म्हणजे काय येईल, ह्या दोन संख्यांना आपण काय करायचं, आधी प्लसमध्ये घ्यायचं, बरोबर. 4/7 3/5. याच्यामध्ये मोठं कोण असेल, 3/5. तुम्ही म्हणाल मॅडम या दोन्ही पण प्लस आहेत आणि तुम्ही म्हणताय 3/5 मोठे. अरे का, कारण बघा शून्यापासून 3 आधी आहे ना, 3/5 ही संख्या आधी येईल, त्याच्यानंतर 4/7 ही संख्या येईल. म्हणजे जसं जसं आपण उजवीकडे जास्त जाऊ तशी तशी त्यांची किंमत कमी होते. जेवढं शून्याच्या जवळ असू तेवढी संख्या मोठी असते आणि ती जवळ तिची किंमत जास्त असते. मग इथं काय आहे, 3/5 ही जवळ येते ना 4/7 पेक्षा. ज्यावेळेस एखाद्या संख्येचा आपण 5 भाग करतो ते मोठं का 7 भाग करतो ते मोठं. आपल्याला एखादी वस्तू दिली बघा, किंवा एखादी भाकरीच आहे समजा, त्या भाकरीचे आपण 5 भाग केले तर आपल्याला जास्त खायला मिळतील आणि त्याच भाकरीचे जर आपण 7 भाग केले तर आपल्याला जास्त मिळेल का, नाही. म्हणून 3/5 हे मोठं असेल आणि 4/7 पेक्षा हे लहान असेल. परंतु ज्यावेळेस आपण याला दोन्ही बाजूला वजा चिन्ह देतो त्यावेळेस हा नियम वापरायचा. वजा दिल्यानंतर -4/7 हे मोठं होईल कशापेक्षा, -3/5 पेक्षा. जेव्हा दोन परिमेय संख्यांचे छेद समान नसतात, दोन्हीचे पण छेद समान नसतात, तेव्हा छेद समान करून त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवतात. दिलेल्या परिमेय संख्यांच्या अंशास व छेदास समान संख्येने गुणले किंवा भागले असता दिलेल्या परिमेय संख्यांची किंमत बदलत नाही तर त्या संख्येची समान परिमेय संख्या मिळते. आपल्याला छेद समान कसं करायचं हे पण बघणार आहे आपण. परिमेय संख्यांची समानता किंवा लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला खालचे काही नियम आहेत ते पाहायचे आहेत. बघा, जर आपल्याला a/b व c/d या दोन परिमेय संख्या दिल्या असतील, पण आपल्याला माहिती आहे की परिमेय संख्यांचे जे छेद असतात ते कसे पाहिजेत, 0 सोडून. म्हणून b बरोबर 0 नाही, d बरोबर 0 नाही अशी तुलना करायची. मग काय घ्यायचं, a गुणिले d. ज्यावेळेस आपण ह्या दोन्ही पण परिमेय संख्यांचे छेद वेगळे वेगळे आहेत, मग आपल्याला यांचं उत्तर कसं काढणार, आपण कसं ठरवणार लहान मोठेपणा. तर यासाठी आपल्याला 3 नियम दिलेत. पहिला नियम दिलाय चा d सोबत, म्हणजे पहिल्या परिमेय संख्यांचा दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदासोबत गुणाकार करायचा आणि तो कसा पाहिजे, तो लहान आहे b आणि c पेक्षा. पहिल्या परिमेय संख्येचा छेद दुसऱ्या परिमेय संख्येचा अंश यांचा गुणाकार करायचा. तर a/b आणि c/d काय आहे, a/b पेक्षा c/d मोठं असेल. व्यवस्थित नियम बघा, a गुणिले d लहान आहे b गुणिले c पेक्षा, तर a/b लहान आहे c/d पेक्षा. a गुणिले d लेस दॅन b गुणिले c, तर a/b c/d मध्ये काय असेल, लहानच असेल. बघा, a गुणिले d हे बरोबर असेल कशापेक्षा, b गुणिले c पेक्षा. तर हे दोन्ही पण परिमेय संख्या काय असतील, बरोबर असतील. आणि a गुणिले d हे ह्यांचा गुणाकार मोठा असेल b गुणिले c पेक्षा, तर a/b हा मोठा आहे c/d पेक्षा. दोन परिमेय संख्यांचे छेद समान असतील. आता दोन परिमेय संख्या त्यांचे छेद जर समान असतील तर त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना ज्या परिमेय संख्यांचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी. ज्यावेळेस त्यांचा छेद समान असतो त्यावेळेस त्यांचा फक्त अंशांचा विचार करायचा. बघा, 7/5 व 4/5 याच्यामध्ये अंश कोणता आहे, 7. दुसरा अंश 4. 4 आणि 7 मध्ये मोठं कोणतं आहे, 7. म्हणजे 7 मोठं, म्हणजे 7/5 हा अपूर्णांक मोठा असेल 4/5 पेक्षा. आणि हे दोन्ही पण वजामध्ये असतील तर -7 -4. मग -7 आणि -4 मध्ये जास्त जवळचं शून्यापेक्षा कोणतं आहे, -4. संख्या रेषेवर इकडं म्हणजे -4 मोठा आहे, म्हणजे दुसरा -4/5 हा पूर्णांक काय असेल, मोठा असेल. दोन परिमेय संख्यांचे अंश समान असतील तर ज्या परिमेय संख्यांचा छेद मोठा ती परिमेय संख्या लहान असते. खूप महत्त्वाचं आहे बघा हे. ज्यावेळेस दोन परिमेय संख्या देतात आपल्याला, उदाहरण बघा 5/4 व 5/6 याच्यामध्ये त्यांचा अंश कसा आहे, समान आहे, छेद कसा आहे, वेगळा वेगळा आहे. मग ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. 4 आणि 6 मध्ये 6 मोठा आहे, म्हणजे 6 ज्या अपूर्णांकाचा छेद 6 आहे म्हणजे मोठा आहे तो अपूर्णांक लहान दाखवायचा.
5/4 मोठा आहे 5/6 पेक्षा. आणि त्याच्यामध्ये वजामध्येच बघा 5/4 व 5/6 यामध्ये काय करायचं, -4 मोठा आहे -6 पेक्षा, म्हणून 5/4 हे लहान असेल 5/6 पेक्षा. आणि हा शेवटचा पॉईंट आहे बघा आपला हा, म्हणजे आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या टॉपिकमधला. अपरिमेय संख्या म्हणजेच काय, इररॅशनल नंबर्स, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते. आवर्ती म्हणजे आता सांगितलं आपण ज्याच्या डोक्यावर बार देतो किंवा टिंब देतो, 30 भागाकार केल्यानंतर त्याच संख्या जर येत असेल त्याला आपण आवर्ती म्हणतो. त्या संख्येला आवर्ती संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येच्या दशांश रूप अखंड आवर्ती असते त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. बघा उदाहरणार्थ, पूर्ण वर्ग नसलेल्या म्हणजे ज्या संख्यांचा पूर्ण वर्ग नाही, पूर्ण वर्ग नसलेल्या म्हणजे 1चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, हे झाले आपल्या पूर्ण संख्या, पूर्ण वर्ग. मग अशा पूर्ण वर्ग नसलेल्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांची वर्गमुळे, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, पाय ही अपरिमेय संख्या आहे. परंतु पायची 22/7 किंवा 3.14 ही अंदाजे घेतलेली किंमत परिमेय संख्या आहे. आणि शेवट बघा, वास्तव संख्या म्हणजेच रिअल नंबर, सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्या असे म्हणतात. म्हणजे सगळ्या परिमेय संख्या पण आणि सगळ्या अपरिमेय संख्या पण यांचा संख्यांचा मिळून काय तयार होतो, वास्तव संख्या तयार होतात. बघा नैसर्गिक संख्या सुरुवातीला आहेत आपल्या. सर्व नैसर्गिक संख्या काय असतात, पूर्ण संख्या असतात. सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्यामध्ये असतात की नाही, कारण नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते, 1, 2, 3 पासून. पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते, 0, 1, 2, 3, 4. म्हणजे सर्व पूर्णांक संख्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या येतात. आता पूर्णांक संख्या तर आपल्याला माहिती आहे, पूर्णांक संख्या म्हणजे आपली संख्या रेषा, ज्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या असतात, 0 असतं आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या म्हणजे वजामध्ये असतात. ह्या सगळ्या संख्या कशामध्ये येतात, ह्या नैसर्गिक पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण पण संख्या येतात, नैसर्गिक पण संख्या येतात. आणि परिमेय संख्या कशा असतात, परिमेय संख्या या पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या सगळ्यांचा समूह असतो. आणि परिमेय संख्या म्हणजेच काय, परिमेय संख्या सगळ्या अपरिमेय संख्या या परिमेय संख्यामध्ये येतात आणि सगळ्या परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणून वास्तव संख्या तयार होतात. खाली बघा आता हे महत्त्वाचे वाक्य दिलेत जे आपल्याला स्वाध्याय सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहिला काय दिलाय, प्रत्येक नैसर्गिक पूर्णांक परिमेय व अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. इथलं वाक्य नैसर्गिक पूर्णांक परिमेय अपरिमेय मिळून काय होतं, वास्तव. प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक परिमेय व वास्तव संख्या असते. प्रत्येक पूर्णांक आणि परिमेय संख्या काय असते, वास्तव संख्या असते. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय व वास्तव संख्या असते. सिंपल आहे. प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, हे दिसते आपल्याला. परिमेय संख्या तसेच अपरिमेय संख्या देखील अनंत असतात, माहिती आहे. अपरिमेय संख्या देखील संख्या रेषेवर दर्शवता येतात. अशा रीतीने आपण काय बघितलं बघा, पूर्ण आपण गणित भाग 3 जिथून सुरुवात झाली आपली बघा, विभाग 3 गणित, याच्यामधला आपण पहिला टॉपिक परिमेय व अपरिमेय संख्या, याच्यामधल्या आपण सगळ्या संख्या कशाला म्हणायचं ते बघितलं. त्यांचं खंडित दशांश रूप, अखंडित किंवा आवर्ती दशांश रूप, धनपरिमेय संख्या, ऋणपरिमेय संख्या, संख्यांची काही वैशिष्ट्य, त्याच्यानंतर संख्या रेषेवर संख्या कशा दाखवायच्या, त्यांच्यातला लहान मोठेपणा, आणि हा महत्त्वाचा भाग लहान मोठेपणा दाखवण्यासाठी जे काही सूत्र दिलेले आहेत हे सूत्र, त्याच्यानंतर अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं, आणि ते सगळं आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचे बघा, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्यावरील आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि या स्वाध्यायाचे प्रश्न आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत. व्यवस्थितरित्या अभ्यास करा लेक्चरचा. लक्षात आलं सगळ्यांना? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.